माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पोह्यापासून डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। हा डोसा हेल्दी तर आहेच, त्याचबरोबर टेस्टी सुद्धा आहे आणि रोज रोज कांदा पोहा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। अर्धा कप पोहे पाणी घालून 10 मिनिटं भिजत ठेवायचे। 10 मिनिटानंतर पोह्यामधलं पाणी काढून पोहे मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची। ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धा कप जाड रवा, अर्धा कप दही व चवीप्रमाणे मीठ घालून त्यामध्ये पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर 20 मिनिटं झाकण लावून तसंच ठेवून द्यायचं। 20 मिनिटानंतर या बॅटरमध्ये अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची, गाजर आणि कांदा घालायचा आणि बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे बॅटर तयार झालेलं आहे। आता तव्याला तेल लावून तवा गरम करून घ्यायचा आणि तव्यावरती हे बॅटर घालून डोस्यासारखं पसरवून घ्यायचं व दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं। अशा प्रकारे पोह्याचा डोसा तयार झालेला आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बाय।